असा धागा घ्यायचा आहे आणि त्या धाग्याला अशी गाठ मारून घ्यायची आहे. अशी 2-3 वेळा अशी गाठ बांधून घेतल्यानंतर हा धागा आपल्याला खालच्या बाजूने टाकायचा आहे आणि हा धागा आपल्याला ह्या बोटाच्या पलीकडून घेऊन आणि असा अंगठ्या आणि ह्या बोटाच्या मध्ये सुद्धा पकडायचा आहे आणि हा पकडल्यानंतर हा सुईने वरती ओढून घ्यायचा आणि तुम्ही पाहू शकताय असं धागा वरती आलेला आहे. आता ह्या धाग्यामधून आपल्याला परत सुई खाली घालायची आहे आणि खालचा धागा सुईमध्ये अडकून घ्यायचा आहे आणि परत सेमच प्रोसेस करायची आहे. तुम्ही पाहू शकता ह्या धाग्यामधून आपण सुई खाली घालायची आहे आणि खालचा धागा यामध्ये अडकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण चेन स्टिच कंप्लीट केलेली आहे.